शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। काल उद्धव ठाकरे यांचं 12 वाजता नाशिकमध्ये आगमन झालं होतं। त्यानंतर आज ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन जे आहे ते हॉटेल डेमोक्रेसी या ठिकाणी पार पडणार आहे। आपण सध्या त्या ठिकाणी आहोत। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठाकरे गटाकडून जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। आज सकाळी 10 वाजता शिवसेना ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे। यामध्ये अनेक नवीन नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते। तर दुसरीकडे आज संध्याकाळी गोल्फ क्लब या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा जी आहे ती जाहीर सभा होणार आहे। त्याच्यामुळे ठाकरे गटाकडून संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। आपण काल जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचं 12 वाजता नाशिकमध्ये आगमन झालं होतं। त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी भेटी दिल्या होत्या। स्वातंत्र्यवीर स्मारक या ठिकाणी देखील त्यांनी दर्शन घेतलं होतं। त्यानंतर काळाराम मंदिराच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं होतं। संध्याकाळी 6 वाजता गोदातीरी आरती केली होती आणि त्यानंतर आज जे आहे ते ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडणार आहे। या महाअधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नवीन नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून या महाअधिवेशनाची नाशिकमध्ये विशेषतः पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। त्याचसोबतच काल अयोध्येमध्ये मोठा उत्साह होता, संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये उत्साह होता। त्यावरती देखील उद्धव ठाकरे नक्की काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरामन रोहन पवार सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।